आत्ताच नीटची एक्झाम झाली. त्या एक्झाममधील आपल्या इलॅस्टिसिटी या टॉपिकविषयी जे रिलेटेड क्वेश्चन आहे ते आपण आज घेणार आहोत. सो आय एम हिअर टू वेलकम ऑल. सो डिस्कसिंग अबाउट दी इलॅस्टिसिटी. यामधील जो क्वेश्चन विचारला गेला तो क्वेश्चन्स आत्ता आपण घेणार आहोत. क्वेश्चन आहे नीट 2020 मध्ये विचारला गेलेला. अ वायर ऑफ लेंथ L, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A is hanging from a fixed support. The length of the wire changes to L1 when mass M is suspended from the free end. मास जे आहे ते ॲक्च्युअल कॅपिटल मास आहे. ओके. आणि तुम्हाला विचारलं यंग्स मॉड्युलसचं एक्सप्रेशन काय असेल. ऑप्शन दिलेले आहेत. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. थोडंसं डोकं चालवा, तुम्हाला 2 मिनिटात याचा आन्सर भेटेल. एकदम थेरॉटिकल प्रॉब्लेम होता. जर मी याचं सोल्युशन घ्यायचं ठरवलं तर प्रॉब्लेम काय. सो या ठिकाणी एक वायर आहे. फॉर एक्झाम्पल ही एक वायर असेल, रिजिड सपोर्टला फिक्स केलेली आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ए असणार आहे. त्यानंतर लेंथ जी आहे त्या वायरची लेंथ L एवढी लेंथ आहे. पुढे त्यांनी काय सांगितलं की लेंथ आता ही इन्क्रीज झाली. सो अगेन ॲक्च्युअल थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे. तुम्ही 2 मिनिटात त्याचा आन्सर सांगू शकता. याची लेंथ आता इन्क्रीज झाली. कुठून इन्क्रीज झाली. लेंथ शुड बी इन्क्रीजेस फ्रॉम लेंथ ऑफ द वायर इज चेंजेस फ्रॉम L टू L1. सो लेंथ ऑफ द वायर इज चेंजेस फ्रॉम L1 मायनस L एवढी लेंथ काय झाली त्याच्यावाली इन्क्रीज झालेली. आणि आता तुम्हाला विचारलं की यंग्स मॉड्युलसचं एक्सप्रेशन काय असेल. मग आता चेंज इन लेंथ किती. L2 काय झाली रे. इथं चेंज इन लेंथचं इक्वेशन असणार आहे. L1 टू L एवढी लेंथ काय झाली चेंज झाली. म्हणजे आता लेंथ किती इन्क्रीज झाली. L1 एवढी लेंथ इन्क्रीज झाली. L1 लेंथ एवढी इन्क्रीज झाली असेल तर ती ओरिजिनल लेंथपेक्षा वाढलेली आहे. म्हणजे चेंज इन एक्सप्रेशन येऊन जायचं चेंजिंग लेंथ असणार आहे L1 मायनस L. जर यंग्स मॉड्युलसचं इक्वेशन जर घेतलं तर यंग्स मॉड्युलस काय असतं सांगू शकता तुम्ही. यंग्स मॉड्युलस इज इक्वल टू लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस डिवाइडेड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. एकदम थेरॉटिकल प्रॉब्लेम होता. ओरली तुम्ही याचा आन्सर सांगणार विदिन म्हणजे 2 सेकंदात त्याचा आन्सर येतं. बघा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असतो फोर्स पर युनिट एरिया. फोर्स म्हणजे असतो M मल्टिप्लाय बाय G. यावर दिस हॅपन ऑल दिस सिच्युएशन इज हॅपन विदिन द ग्रॅव्हिटी. फोर्स डिवायडेड बाय असणार आहे एरिया मल्टिप्लाय बाय चेंज इन लेंथ म्हणजे ॲक्च्युअली डिवायडेड असतं. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असतं चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ ती वरती येऊन जाणार. आणि चेंज इन लेंथचं इक्वेशन आहे. सो हे असेल तुमच्यावाला आन्सर MGL डिवायडेड बाय A मल्टिप्लाय बाय L1 मायनस L. असं जे ऑप्शन असणार आहे ते तुमच्यावाला ॲक्च्युअल आन्सर असेल. आणि ऑप्शन सी इज युअर करेक्ट आन्सर. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आहे. क्लिअर झालं सर्वांना. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. सो असे काही प्रॉब्लेम्स असतात जे प्रॉब्लेम्स तुम्हाला एक्झाममध्ये विचारले असतात. ऑब्वियसली हा नीटसाठीचा प्रॉब्लेम होता. एकदम थेरॉटिकल प्रॉब्लेम. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ 2 मिनिटात आन्सर तुम्हाला क्लिक होऊन जातं. म्हणजे असा प्रॉब्लेम होता जिथं पेनही उचलायची गरज नव्हती. हे नीटसाठीचे प्रॉब्लेम असतात. मेन्समध्ये मे बी तुम्हाला थोडंसं मॉडिफाय केलेलं असेल. मॉडिफाय म्हणजेच असं सांगितलं जाईल की या ठिकाणी रेडियससुद्धा चेंज होते. बघा आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल की रेडियस कुठं चेंज झाली. या ठिकाणी मी फोर्स अप्लाय करतो आहे. जर मी याला इथं तुम्हाला एक वायर दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तुम्हाला बार दिलेला असेल. एक बार स्टील बार असेल, कुठला एखादा बार दिला असेल किंवा एखादा सिलेंड्रिकल शेप तुम्हाला दिला असेल. आणि त्या सिलेंड्रिकल शेपमध्ये असं सांगितलं जाईल की ज्यावेळेस लेंथ इन्क्रीज होते त्यावेळेस त्याची जी डायमीटर असणार आहे ती डायमीटर चेंज होऊन जाते. डायमीटर चेंज झाली तर ऑब्वियसली रेडियससुद्धा चेंज होते. या टाईपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला या म्हणजे ॲप्लिकेशन बेस्ड प्रॉब्लेम्स हे तुम्हाला JEE मेन्समध्ये विचारले जातात. मग आता तुम्हाला क्वेश्चन पडला असेल सर्वांना की आत्तापर्यंत आपण घेतलं आहे फक्त चेंज इन लेंथ डिवायडेड बाय अप्लाइड फोर्स पर युनिट एरिया. जर आपण फोर्स म्हणजे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असेल तर लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन हे होऊन जातं. हे सर्व होतं विदिन इलॅस्टिक लिमिटमध्ये. पण सरांनी आता वेगळीच कन्सेप्ट सांगितली की सिलेंडर जर असेल तर त्या सिलेंडरचा डायमीटरही चेंज होतो आहे. मग आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये तेच बघायचं आहे की ज्या वेळेस लेंथ स्ट्रेच झाल्यानंतर लेंथ इन्क्रीज झाल्यानंतर डायमीटर कशा पद्धतीनं डिक्रीज होते. याच्यासाठीचं इक्वेशन काय असतं. ती डिक्रीज इन डायमीटर कशावर डिपेंड्स असते. चला मग करूया सुरुवात. अजून एक प्रॉब्लेम आहे. आता हा प्रॉब्लेम जो असेल तो नीटमध्ये तुम्हाला विचारला गेला आहे. एकदम थेरॉटिकल प्रॉब्लेम आहे.
सो क्वेश्चन असा होता की तुम्हाला डायमेन्शन्स विचारले गेलते. सो प्रॉब्लेम इज आत्ताच्याच आलेला नीट 2020मध्ये हा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम होता. म्हणजे आत्ता झाला यंग्स मॉड्युलसवरती एक, इलास्टिसिटीवरती हा सेकंड नंबरचा प्रॉब्लेम होता. तुम्हाला विचारलं गेलं आहे डायमेन्शन्स ऑफ स्ट्रेस इज, तुम्हाला डायमेन्शन ऑफ स्ट्रेस विचारले. ऑप्शन जे होते ते ऑप्शन तुम्हाला दाखवतो. फर्स्ट ऑप्शन होता M1 L-2 T-2. सेकंड ऑप्शन जो होता तो होता M1 L0 T-2. त्यानंतर थर्ड जो ऑप्शन होता तो होता M1 L-1 T-2. आणि लास्ट जो ऑप्शन होता तो ऑप्शन होता M1 L1 T-2. हा तुमच्यासाठीचा होमवर्क. आत्ताच्या लेटेस्ट नीट 2020मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन हा तुमच्यासाठीचा होमवर्क. तुम्ही 2 मिनिटात मला याच्यावर ॲन्सर सांगायचं. तुम्ही चॅटबॉक्समध्ये सुद्धा याच्यावर ॲन्सर सांगू शकता. क्लिअर झालं सर्वांना? चला मग आता करूया सुरुवात. आपला जो टॉपिक आत्तापर्यंत झाला आहे त्यामध्ये यंग्स मॉड्युलस झालं, बल्क मॉड्युलस झालं. काही वेळेस तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो की एखाद्या मटेरियलचा बल्क मॉड्युलस तुम्ही फाइंड करता, तुम्हाला विचारलं जातं कंप्रेसिबिलिटी किती असेल. आता क्वेश्चन असा जाईल की एखादा मटेरियल आहे ते लिक्विडमध्ये डीप केलं, कुठेही तुम्हाला त्याचं व्हॉल्यूम चेंज होत असेल तर तुम्ही इझिली त्याच्यावर बल्क मॉड्युलस फाइंड करू शकता. बल्क मॉड्युलस कसं फाइंड करायचं सगळ्यांना माहिती आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन करा. त्याचे परत 2 टाईप्स पडतात. एक असतो ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये, एक असतो आयसोथर्मल प्रोसेसमध्ये. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जो बल्क मॉड्युलस असतो तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रेशर येऊन जातो. आणि ते जर आपण ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये जर घेतलं तर बल्क मॉड्युलस हा गॅमा टाइम्स ऑफ द प्रेशर असतो. हे सर्व आपण घेतलं. जर तुम्हाला विचारलं गेलं कंप्रेसिबिलिटी फाइंड करा तर एकदम सोपं आहे बघा. कंप्रेसिबिलिटी यावर क्वेश्चन असतोच. सो कंप्रेसिबिलिटी is inversely proportional to the what bulk modulus. एकदम सोपं आहे. तुम्ही बल्क मॉड्युलसची व्हॅल्यू फाइंड केली आहे, त्याचा रेशो घ्या का 1 बल्क मॉड्युलस करा, तुम्हाला काय भेटणार आहे कंप्रेसिबिलिटी भेटेल. सो इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द बल्क मॉड्युलस. सिंपल तुम्ही घेणार कंप्रेसिबिलिटी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द बल्क मॉड्युलस. असा एकदम साधा आणि सोपा फॉर्म्युला आहे. कंप्रेसिबिलिटी म्हणजे एखादा मटेरियल किती कंप्रेस होऊ शकतं. सिंपल काय करा, त्याच्यावाला इनवर्सली प्रोपोर्शनल टू द बल्क मॉड्युलस घ्या, बल्क मॉड्युलस फाइंड करा, त्याचा 1 करा, तुम्हाला कंप्रेसिबिलिटी भेटत जाईल. आता हे झालं, लेंथ चेंज झाली. आता व्हॉल्यूम चेंज झालं. जर शेप चेंज होत असेल तर काय होणार, आणि त्यासाठी आपण घेतोय थर्ड टर्म. त्या टर्मचं नाव आहे माहिती सर्वांना, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. तो दाखवला जातो ईटाने. सो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असणार आहे, यंग्स मॉड्युलस काय, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. बल्क मॉड्युलस काय आहे, व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. मग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी काय असणार आहे, 2 मिनिटात तुम्ही सांगू शकता. सो सिंपल आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट काय चेंज होत आहे, काय चेंज होतं, बॉडीचा शेप चेंज होतो. बॉडीचा ज्या ठिकाणी शेप चेंज होतो त्याला काय म्हणतो आपण, घेतलंय बघा, शेअरिंग स्ट्रेस म्हणलं जातं स्ट्रेसच्या टर्म्समध्ये. मग जसं आत्तापर्यंत घेतलं स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. लेंथ चेंज होत असेल तर लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. व्हॉल्यूम चेंज होत असेल तर त्याला म्हणणार व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. आणि जर त्या बॉडीची शेप चेंज होत असेल तर त्याला म्हणलं जातं शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. या दोघांचा ज्या वेळेस आपण रेशो घेणार त्याला म्हणायचं असतं मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. पण हे सर्व कुठं होतं आहे, विदिन इलॅस्टिक लिमिट. तो ग्राफ घेतलाय ना, त्या ग्राफमध्ये जे इलॅस्टिक लिमिट अप टू इलॅस्टिक लिमिटपर्यंतच हे तिन्ही फॅक्टर्स आपल्याला चेक करायचे असतात. सो विदिन इलॅस्टिक लिमिट शेअरिंग स्ट्रेस और सिंपल म्हणतो द रेशो
the ratio of shearing stress to the shearing strain याला म्हणायचं असतं इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी कशाने दाखवला जातो तो ईटाने बरोबर मग याचा फॉर्म्युला काय होऊन जाणार आहे ईटा इज इक्वल टू बोला काय असणार आहे शेअरिंग स्ट्रेस डिवाइडेड बाय शेअरिंग स्ट्रेन आय एम कॉल्ड दिस इज इक्वेशन फर्स्ट दिसते सर्वांना व्यवस्थित ओके आता हे झालं आपलं इक्वेशन फर्स्ट यासाठी आपण काय करूया जसं मी सांगितलं आहे मागच्या लेक्चरमध्ये की एखादा क्यूब जर घेतला क्यूबला टेंजेन्शियल फोर्स जर अप्लाय केला म्हणजे जो चेंजेस होत असतात साईजमध्ये बॉडीच्या साईजमध्ये जे चेंजेस होतात ते ॲक्च्युली डिपेंड्स असतात कुठल्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय झाला आहे म्हणजे ज्या डायरेक्शनला फोर्स अप्लाय झाला त्याच डायरेक्शनला बॉडीचे चेंजेस होत राहणार आहे त्यानंतर समजा परपेंडिक्युलर जर फोर्स अप्लाय केला तर बॉडी कॉम्प्रेस होऊन जाते या ठिकाणी सुद्धा बॉडीचा शेप चेंज होत जातो बरोबर मग आता या आपल्याला घेऊया यासाठी आपण काय करूया एक क्यूब घेऊ सो हा फॉर्म्युला मी इथं वरती नोट डाऊन करतो मॉड्युलस ऑफ रिजिडिटी बघतोय मी सो आत्ता घेतलेला फॉर्म्युला ईटा इज इक्वल टू हे तुमचं झालं असणारच आहे शेअरिंग स्ट्रेस डिवाइडेड बाय शेअरिंग स्ट्रेन यालाच आपण मागच्या लेक्चरमध्ये टेंजेन्शियल स्ट्रेस डिवाइडेड बाय टेंजेन्शियल स्ट्रेनही म्हणता येतं शेअरिंग आणि टेंजेन्शियल स्ट्रेस का म्हणतो फोर्स कसा अप्लाय केला आहे टेंजेन्शियल अप्लाय केला आहे सो शेअरिंग स्ट्रेन मी याला आत्ताच म्हणलो आहे दिस इज इक्वेशन फर्स्ट झालं ओके यासाठी काय करूया समजा मी एक क्यूब घेतला दिस इज द क्यूब बरोबर आहे ओके हा क्यूब घेतला असेल त्यानंतर या क्यूबचे जे बेस आहे त्याला मी आता नावही देऊन घेतो ओके दिस इज द क्यूब नाव दिस इज ए बी सी डी हियर इज ई एफ जी अँड एच ओके आता काय केलं फोर्स अप्लाय केला चला ठीक आहे सो या ठिकाणी हा फोर्स अप्लाय केला फोर्स कसा आहे टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केला आहे टेंजेन्शियल फोर्स अप्लाय केल्यामुळे जो अप्पर पार्ट असेल बेस तर फिक्स असणार आहे बेस काय असेल फिक्स असेल अप्पर पार्ट फक्त स्किट होणार बरोबर बेस फिक्स असणार आहे अप्पर पार्ट फक्त काय होणार स्किट होणार मग अप्पर पार्टची डायरेक्शन चेंज झाली आता काय असेल बघूया सो अप्पर पार्ट जो असेल तो अशा पद्धतीचा असणार आहे बघा बेस जो असणार आहे तो बेस फिक्सच असेल थोडा जास्तच झाला ओके आता परत नाव इथं चेंज होऊन जाणार आहे बेस जो असेल तो बेस फिक्सच असणार आहे तो असेल ए बी सी आणि डी अप्पर फेस आहे तो स्लाइड झाला आहे बरोबर त्याला नाव देणार सो ई प्राईम इथं असणार आहे एफ प्राईम इथं असणार आहे जी प्राईम आणि इथं असणार आहे एच प्राईम आता जर ओरिजिनल बरोबर जर बघितलं या ठिकाणी हा पहिला ओरिजिनल होता बरोबर आहे ओरिजिनल इथं किती होता ई होता तो स्लाइड किती झाला ई टू ई प्राईम एवढं त्याच्यावर डिस्प्लेसमेंट झालं त्या डिस्प्लेसमेंटला म्हणायचं असतं लॅटरल डिस्प्लेसमेंट बघा ई टू ई प्राईम एवढं जे डिस्प्लेसमेंट झालं याला म्हणणार लॅटरल डिस्प्लेसमेंट त्यानंतर सिमिलरली या ठिकाणी सुद्धा हा जो अँगल असेल त्या अँगलला नाव दिलं आहे इथं असणार आहे एफ टू एफ प्राईम जेवढं डिस्प्लेसमेंट झालं त्याला म्हणलं जातं रिलेटिव्ह डिस्प्लेसमेंट आहे म्हणून त्याला म्हणलं जातं इट इज अ लॅटरल डिस्प्लेसमेंट लॅटरल डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आहे चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ किती होती एल एवढी होती लेंथ चेंज किती झाली स्मॉल एल एवढी लेंथ चेंज झाली सो चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ याला म्हणलं जातं लॅटरल डिस्प्लेसमेंट आता ज्यावेळेस आपण पॉइसॉन्स रेशो घेणार आहोत त्याच ठिकाणी
ह्याच लॅटरल डिस्प्लेसमेंटला मी दुसरं नाव देणार आहे चेंज इन रेडियस डिवायडेड बाय ओरिजिनल रेडियस. आता ते कसं असतं ते तुम्हाला सांगतो, टेन्शन घ्यायची नाही. फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी लेंथ चेंज झाली याला म्हणायचं असतं लॅटरल डिस्प्लेसमेंट. बॉडी किती डिस्प्लेस झाली तिची डिस्प्लेसमेंट असणार त्याला काय म्हणणार लॅटरल डिस्प्लेसमेंट. ओके, व्हेरी गुड. सो नेक्स्ट, आता जर बघितलं तर या ठिकाणी काहीतरी अँगल तयार केला आहे आणि आपण घेतलं आहे दिस अँगल इज कॉल्ड ॲज अ शेअरिंग अँगल. याला काय म्हणलं जातं, दिस इज द शेअरिंग अँगल. शेअरिंग अँगल. ठीक आहे. मग आता आपल्याला काय पाहिजेत, तर आपल्याला काय फाईंड करायचं आहे, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाईंड करायची. मग मॉड्युलस ऑफ रिजिडिटी फाईंड करायची म्हणजे मला शेअरिंग स्ट्रेस फाईंड करावं लागेल आणि म्हणजेच मला शेअरिंग स्ट्रेनसुद्धा फाईंड करावं लागणार आहे. मग चला मग सगळ्यात सुरुवातीला आपण घेऊया शेअरिंग स्ट्रेन किती असेल. सो शेअरिंग स्ट्रेन किती असणार आहे, इथं घे तुम्ही बघा. शेअरिंग स्ट्रेन माहिती सर्वांना, शेअरिंग स्ट्रेन असतो रिलेटिव्ह लॅटरल डिस्प्लेसमेंट बिटवीन लेयर divided by distance from fixed layer. एकदम साधे आणि सोपी डेफिनेशन ही मागच्या लेक्चरमध्ये घेतलंय. शेअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, रिलेटिव्ह लॅटरल डिस्प्लेसमेंट बिटवीन लेयर्स. लॅटरल डिस्प्लेसमेंट कोणतं झालं, हा लेअर इकडे सरकला म्हणजे ई प्राईम हे काय असेल रे, रिलेटिव्ह लॅटरल डिस्प्लेसमेंट असणार आहे. याचा फिक्स डिस्टन्स किती होतं, म्हणजे ई प्राईमचं फिक्स डिस्टन्स कुठून होतं, डी टू ई. हे फिक्स डिस्टन्स आहे डी टू ई. ही ॲक्च्युअली काय होती, लेंथ होती एवढी. फिक्स डिस्टन्स डी टू ई किती शिफ्ट झाला, एवढा शिफ्ट झाला. किती अँगलनी, फाय एवढ्या अँगलनी. तो असणार आहे ई प्राईम. इथंही तसंच घेतलं, डिस्टन्स किती होतं, यल एवढं. हे फिक्स डिस्टन्स होतं. फोर्स अप्लाय केल्यानंतर किती शिफ्ट झाला, हा एवढा शिफ्ट झाला. अँगल किती आहे, फाय. तो असणार आहे एफ प्राईम. इथं जर आलो तर डिस्टन्स किती होतं, यल एवढं. किती शिफ्ट झाला, फाय एवढा अँगल शिफ्ट झाला, जी टू जी प्राईम. आणि याचाही तसंच असेल, यल एवढी डिस्टन्स होतं आणि हा किती शिफ्ट झाला, तर हा असणार आहे फाय एवढा अँगलनी एच टू एच प्राईम एवढा शिफ्ट झाला. हे जे वरचं आहे ना एच टू एच प्राईम, हे आहे त्याच्यावर रिलेटिव्ह लॅटरल डिस्प्लेसमेंट बिटवीन लेयर्स. आणि जे खालचं डिस्टन्स आहे ना ए टू एच, हे असेल याच्यावर फिक्स डिस्टन्स. मग चला आता इथं शेअरिंग स्ट्रेन नोट डाऊन करून घेतो मी. शेअरिंग स्ट्रेन हे दिसतंय सर्वांना, मी परत एकदा चेक करतो. ओके, सर्वांना दिसतंय. चला मग आता हे शेअरिंग स्ट्रेन किती असेल, शेअरिंग स्ट्रेन येऊन जातं बघा. पहिल्यांदा किती डिस्प्लेस झाला, ई टू ई प्राईम डिवायडेड बाय फिक्स डिस्टन्स किती, डी टू ई इज इक्वल टू काय असणार आहे, परत किती डिस्टन्स डिस्प्लेस झाला, एफ टू एफ प्राईम. फिक्स डिस्टन्स किती होतं, सी टू एफ एवढं. हे तुम्ही नोट डाऊन करू शकता, तुम्ही याची डायग्रामही काढू शकता. पुढं जी टू जी प्राईम हा एवढा डिस्प्लेस झाला, जी टू जी प्राईम. फिक्स डिस्टन्स किती होतं, बी टू जी एवढं इज इक्वल टू. नंतर किती डिस्प्लेस झाला, एच टू एच प्राईम. फिक्स डिस्टन्स किती होतं, ए टू एच एवढं. क्लिअर झालं. आता याचा जर मी अँगल फाईंड करायचा ठरवलात तर अँगल काय होऊन जातो बघा, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. ई टू ई प्राईम हा काय होता, अपोजिट होता. त्याच्यानंतर ई टू डी किंवा डी टू ए ई हे डिस्टन्स किती होतं, ॲडजसंट होतं. दिसतंय सर्वांना, डी टू ई हे डिस्टन्स किती होतं, ॲडजसंट. हा काय आला, अपोजिट. मग अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट काय असतो, टॅन ऑफ फाय. हे घेतलं आहे आपण. दॅट मीन्स हे झालं असेल तर मी याला नोट डाऊन करतो इथं. आता हे डायग्रामचं काम झालं. सो शेअरिंग स्ट्रेन किती येऊन जाणार आहे, हे म्हणजे अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट, अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट आणि अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट. हा प्रत्येक ठिकाणी समजा इथं जर 10 डिग्री टिल्ट झाला असेल तर इथंही 10च डिग्री टिल्ट होणार आहे, इथंही 10च, इथंही 10. सगळ्या ठिकाणी किती डिग्री टिल्ट झाला असेल, फक्त 10 डिग्री. म्हणजेच तो किती येऊन जातो, टॅन ऑफ फाय एवढा. If phi is very small, then we say that shearing strain is equal to किती असेल, phi, and this is called as a shearing angle. भेटला आपल्याला शेअरिंग स्ट्रेन. क्लिअर झालं सर्वांना, एकदम सोपं होतं. शेअरिंग स्ट्रेन घेतला, शेअरिंग स्ट्रेन अपोजिट डिवायडेड बाय ॲडजसंट लिहून घेतलं, त्याला म्हणतो टॅन फाय. इफ फाय इज व्हेरी स्मॉल देन वी सिम्पली से दॅट
इट इज अ फाय अँगल. फाय अँगल एवढा तो काय झाला स्ट्रेन त्याच्यामध्ये प्रोड्यूस झालेला आहे. क्लिअर झालं सर्वांना. आता काय राहिलं इक्वेशन 1 बघूया. इक्वेशन 1 काय आहे शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. आता काय फाईन करायचं फक्त शेअरिंग स्ट्रेस फाईन करायचा. कसं फाईन करणार फॉर्म्युला माहिती शेअरिंग स्ट्रेसचा काय असतो फोर्स पर युनिट व्हेरी गुड एरिया अँड शेअरिंग स्ट्रेस याला मी म्हणतो इक्वेशन 2. इथं असतो फोर्स पर युनिट एरिया. दिस इज कॉल्ड ॲज अ इक्वेशन 3. पुढे म्हणणार एकदम सिंपल सबस्टिट्यूट इक्वेशन 2 अँड 3 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय येऊन जातो ईटा इज इक्वल टू एफ अपॉन ए मल्टिप्लाय बाय फाय. दिस इज द इक्वेशन फॉर व्हेरी गुड मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. आलं एकदम सोपं आहे बघा. ईटा इज इक्वल टू एफ अपॉन ए मल्टिप्लाय बाय फाय. माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणू शकता ईटा इज इक्वल टू एफ अपॉन ए मल्टिप्लाय बाय फाय. झालं मॉड्युलस ऑफ रिजिडिटीचं इक्वेशन. क्लिअर झालं सर्वांना. हा जो अँगल मोजला जाणार आहे दिस इज अँगल विच इज मेजर इन रेडियन. कशामध्ये मोजलं जाणार रेडियनमध्ये ऑब्विसली मोजलं जाणार आहे. क्लिअर झालं सर्वांना कन्फर्म. चलायचं पुढं ओके. आता काही वेळेस काय होऊन जातं माहिती रबर तुम्ही घेतलं असेल बघा. समजा एक रबर जर घेतलं जर तुम्ही ते स्ट्रेच केलं रबर घ्या स्ट्रेच करा तर तुम्हाला काय दिसतं ज्यावेळेस तुम्ही त्याला स्ट्रेच करत असता स्ट्रेच करण्याच्या अगोदर ती त्याची डायमीटर आणि स्ट्रेच केल्यानंतर त्याची डायमीटर. तुमच्याकडे जर रबर असेल तर तुम्ही हे ऑब्झर्वेशन इझिली करू शकता. जोपर्यंत तुम्ही स्ट्रेच करत नाही तोपर्यंत त्याची डायमीटर काउंट करा आणि एकदा स्ट्रेच केल्यानंतरची डायमीटर काउंट करा. काय होतं तर एक गोष्ट तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आली असेल बघा. कुठली जर लेंथ इंक्रीज झाली ज्या ठिकाणी ओरिजिनल लेंथपेक्षा लेंथ इंक्रीज होते त्याला काय म्हणलं जातं आपण समजा लेंथ जर इंक्रीज होत असेल त्याला सिम्पली म्हणतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. लेंथ इंक्रीज झाली त्यासोबतच त्याची जी डायमीटर होती ती डायमीटर सुद्धा डिक्रीज झाली. रबर असेल तर रबर असं स्ट्रेच करा तुमच्या लक्षात येईन बघा लेंथ इंक्रीज होते सोबतच त्याची डायमीटर सुद्धा डिक्रीज होते. ओके या ठिकाणी 2 चेंजेस आले. कुठले 2 चेंजेस तुम्ही सिम्पली ऑब्झर्व करू शकता. एकदा लेंथ चेंज झालीच आहे त्यासोबतच डायमीटर ही चेंज झाली. मग हे असं कशामुळे झालं जर लेंथ बघितली तर लेंथ कशामध्ये आहे मीटरमध्ये. ओके समजा लेंथ जर चेंज होत असेल तर त्या टर्मला मी म्हणतो लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. त्यासोबतच इथं डायमीटर सुद्धा चेंज होते म्हणजेच त्याची रेडियस काय होऊन जाते डिक्रीज होऊन जाते. ओके मग इथं एक नवीन टर्म आली कुठली जिला आत्तापर्यंत आपण कुठेही नाव दिलेलं नाही आहे पण त्या टर्मला म्हणलं जातं लॅटरल स्ट्रेन. आता गोष्ट लक्षात घ्या मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटीमध्ये आपण काय घेतलं यंग मॉड्युलस घेतला तो स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन होता. बल्क मॉड्युलस घेतला तोही स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन होता आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी घेतलंय तोही स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन होता. पण आता एक नवीन टर्म येते त्या टर्ममध्ये स्ट्रेन आणि स्ट्रेनचाच रेशो आहे. त्या टर्मला नाव असतं पॉइसॉन्स रेशो. चला मग कुठलाही टाइम वेस्ट न करता आता मी सुरुवात करतो. पॉइसॉन्स रेशो पॉइझन नाही कोणीही वाचताना त्याला पॉइझन म्हणायचं नाही. ठीक आहे पॉइसॉन्स ॲक्च्युली इट इज अ सायंटिस्ट नेम. त्या सायंटिस्टनं ही टर्म शोधून काढली म्हणून आपण या टर्मला पॉइसॉन्स रेशो म्हणत आहोत. चला मग करूया सुरुवात. आत्तापर्यंत हे सगळं तुम्हाला समजलं असणारच आहे. यानंतर याचे काही रिलेशन्सही असतात ते रिलेशन मी घेतो. चला टेन्शन घेऊ नका. सो नेक्स्ट पॉईंट इज पॉइसॉन्स रेशो. पॉइसॉन्स रेशो पॉइसॉन्स नंबरही म्हणलं जातं कधी कधी याला. सो पॉइसॉन्स रेशो पॉइझन नाही पॉइसॉन्स रेशो परत एकदा क्लिअर करून घ्या. आता काय होतं जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच मी इथं परत घेतो बघा. काय केलं तर या ठिकाणी समजा मी एक असा सिलेंड्रिकल बार घेतला असेल. सो हिअर इज अ सिलेंड्रिकल बार. हा एक असा सिलेंड्रिकल बार असेल बरोबर आहे. त्यानंतर हा फिक्स केला आहे
ऑब्वियसली इथून असा फिक्स केला असणारच आहे. सो इथून इथपर्यंत याची ही रेडियस असेल. आर ही काय आहे, याच्यावाली रेडियस आहे. आणि त्यानंतर ही याच्यावाली लेंथ असेल यल एवढी. आता पुढे काय झालं, तर तुम्ही एक फोर्स अप्लाय केला, या ठिकाणी फोर्स अप्लाय केला, तो ऑब्वियसली ही फोर्सची डायरेक्शन असणार आहे ती कुठं असणार आहे, डाऊनवर्डला. फोर्स अप्लाय केल्यानंतर तो स्ट्रेस होणार आहे. फोर्स अप्लाय करता म्हणजे काय करतो, स्ट्रेस अप्लाय करतो. एका युनिट एरियावरती फोर्स अप्लाय केला तर स्ट्रेस अप्लाय केल्यानंतर हा इलॉंगेट होणार. आणि ज्यावेळेस इलॉंगेट होतं, बघा रबरचं एक्झाम्पल घेतो ना आपण, रबर घेतला असेल, स्ट्रेस करा, स्ट्रेस केल्यानंतर आपल्याला समजतं की त्याची डायमीटर थोडीशी चेंजेस झालेली असते. करणार आहोत त्यावेळेस काय होऊन जातं, याची लेंथ जी आहे ती लेंथ आता चेंज होऊन जाणार आहे. त्यासोबतच बघा या ठिकाणी, ठीक आहे, आता इथं लेंथ चेंज झाली, लेंथ यल प्लस काय आली रे, डेल्टा यल एवढी लेंथ आली. सोबतच एक गोष्ट घडली काय, तर रेडियसही चेंज झाली. रेडियस म्हणजे ऑब्वियसली डायमीटर चेंज झाली. म्हणजे इथं रेडियस आता काय झाली, डिक्रीज झाली. ती किती असणार आहे, आर मायनस डेल्टा आर एवढी. आर मायनस किती आली, डेल्टा आर. ओके, सो इथं दोन टर्म झाल्यात. लेंथ चेंज झाली, चेंज इन लेंथ. हे बघा, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, याला म्हणलं जातं काय, दिस इज कॉल्ड ॲज अ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ, म्हणजे यल प्लस डेल्टा यल डिवायडेड बाय यल, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. त्यासोबतच याची रेडियसही चेंज झाली, डायमीटर चेंज झाली, म्हणजे डिक्रीज झाली. निगेटिव्ह साईन काय घेतलं, डिक्रीज झाली. आणि ती काय असणार आहे, सो इथं मी घेतो यल प्लस डेल्टा यल. ओके, आणि नेक्स्ट टर्म आहे, दुसऱ्या टर्मला म्हणायचं ज्या ठिकाणी रेडियस चेंज झाली. म्हणजे ओरिजिनल रेडियस किती होती, डेल्टा आर, आर एवढी ओरिजिनल रेडियस होती, आणि आता डेल्टा आर एवढी त्याच्यावाली फायनल रेडियस डिक्रीज झाली. सो मी याला सिंपल घेतो आर मायनस डेल्टा आर एवढं. किंवा मी याला असंही घेऊ शकतो, मी साधा आणि सोपं टर्म घेतो, चेंज झाला म्हणून घेतो मायनस डेल्टा आर. ठीक आहे, इथंही घेतो, लेंथ चेंज झाली, डेल्टा यल घेतो, म्हणजे आपलं जे कन्फ्युजन आहे ते होणार नाही. डेल्टा यल, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. आता या ठिकाणी रेडियस सुद्धा चेंज झाली, डेल्टा आर डिवायडेड बाय आर. ओके, चेंज इन रेडियस डिवायडेड बाय ओरिजिनल रेडियस. मग ह्या टर्मला काय म्हणणार, ह्या टर्मला तर मला माहिती ना, याला म्हणतात लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. मग ज्या ठिकाणी रेडियस चेंज होते, समजून घ्या, ज्या ठिकाणी रेडियस चेंज होते लेंथ इन्क्रीज झाल्यानंतर, इथं काय झालं रे, लेंथ वाढली आहे, लेंथ इज इन्क्रीज अँड रेडियस इज डिक्रीज. ओके, दोन्ही चेंजेस कशामध्ये आले, मीटरमध्ये आले. मीटरमध्ये चेंजेस येत असेल तर एकाला म्हणणार लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, एकाला म्हणायचं असतं लॅटरल स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन, चेंज इन रेडियस डिवायडेड बाय ओरिजिनल रेडियस. मग हा लॅटरल स्ट्रेन, आता मी याला म्हणत जाणार आहे लॅटरल स्ट्रेन. हा लॅटरल स्ट्रेन किती असेल, तर हा लॅटरल स्ट्रेन असणार आहे जेवढा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस असेल तेवढा. मग लॅटरल स्ट्रेन किती चेंजेस होणार, जेवढा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन जेवढा चेंज होणार आहे तेवढा. जेवढी लेंथ वाढत चालेल तेवढी रेडियस कमी कमी होत जाणार आहे. म्हणजेच इथं सिंपल तुम्ही म्हणणार लॅटरल स्ट्रेन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हॉट, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. काय आलं, लॅटरल स्ट्रेन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. साधा आणि सोपं. किती रेडियस चेंज होणार, जेवढी लेंथ वाढणार आहे तेवढी. बरोबर आहे, रेडियस केव्हा इन्क्रीज होत राहणार, जेवढी लेंथ डिक्रीज होणार तेवढी. म्हणजे हे दोघं काय आले, डायरेक्टली प्रपोर्शनल आले. क्लिअर झालं सर्वांना. सो इथं काहीतरी कॉन्स्टंट टाकावं लागेल ना, जो रिलेशन हे दोघांचा ॲक्च्युअल दाखवत असतो, त्या कॉन्स्टंटला म्हणायचं असतं सिग्मा, अँड दिस इज कॉल्ड ॲज अ पॉइसन्स कॉन्स्टंट. चला मग घेऊया. सो हिअर इज, सो नेक्स्ट lateral strain is equal to sigma multiply by longitudinal strain. मग सिग्मा काय असणार आहे,
सिग्मा इज इक्वल टू, इट इज द रेशियो ऑफ लॅटरल स्ट्रेन डिवाइडेड बाय longitudinal strain. This is called as Poisson's ratio. Poisson's ratio. आणि या सिग्माला काय म्हणणार या ठिकाणी? पॉइसॉन्स कॉन्स्टंट. डायमेन्शन घ्या. डायमेन्शन घ्या. काय येतं? कोण सांगते जे डायमेन्शन काय असतील? चॅट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता डायमेन्शन काय असतील. बघा, आत्तापर्यंत आपण इलॅस्टिसिटी घेतली, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. त्यामध्ये दोन्ही ठिकाणी रेशो होता स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. यंग्स मॉड्युलस स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, लॉन्जिट्युडनल स्ट्रेस डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन. बल्क मॉड्युलस व्हॉल्यूम स्ट्रेस डिवायडेड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी शेअरिंग स्ट्रेस डिवायडेड बाय शेअरिंग स्ट्रेन. सो त्याच्यामुळे त्याला डायमेन्शन्स येत होते. पण इथं डायमेन्शनच येणार नाही आहे. का? कारण की हा स्ट्रेनचा रेशो आहे. का स्ट्रेनचा रेशो? तर या ठिकाणी रेडियस चेंज होतेच आहे, त्यासोबतच त्याची लेंथही चेंज होते. दोन चेंजेस आले. मग ही सिग्मा व्हॅल्यू स्पेसिफाय करते. ही सिग्मा व्हॅल्यू सांगत असते की एखादं मटेरियल किती इलॅस्टिक राहू शकतं. फॉर एक्झाम्पल, जर समजा एक ट्रक असेल ज्यामध्ये 10 टन म्हणजे 10 टन एवढा माल त्याच्यामध्ये जात असेल आणि तुम्ही वायर रोप किंवा क्रेन आणलं, ते समजा ती ट्रक पलटी झाली असेल आणि तुम्ही क्रेन आणलं आणि तुम्हाला उचलायचं आहे किती वजन? 10 टन एवढं. आणि तुम्ही क्रेन आणलं, ज्या क्रेनमध्ये जो वायर रोप तुम्ही वापरलेला आहे त्याची जर कॅपॅसिटी 10 टन एवढी हँग करण्याची नसेल, उचलून घेण्याची नसेल, तर तो त्याला उचलू शकेल का? अजिबात नाही. याचं ॲप्लिकेशन काय आहे ते मी डिटेलमध्ये घेणारच आहे, पण मला सिंपल सांगायचं काय ते समजून घ्या. ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगला जाणार आहोत, इंजिनिअरिंगमध्ये जात असताना आपल्याला ब्रिजेस, जे काही ब्रिज असतात ते ब्रिज आपल्याला कन्स्ट्रक्ट करावे लागतात, डिझाईन करावे लागतात. त्यासोबतच समजा एखादं क्रेनसुद्धा आपल्याला विचारलं की डिझाईन करा, तुम्हाला विचारलं की एखाद्या क्रेनची कॅपॅसिटी किती असेल, किती तो वजन लिफ्ट करू शकतो. मग याही ठिकाणी आपल्याला जसं की 10 टन एवढं वजन हे लिफ्ट करायचं आहे, एवढं वजन जर लिफ्ट करायचं असेल तर त्या रोपची कॅपॅसिटी किती पाहिजे? मोर दॅन 10 टन पाहिजे, तरच तो काय करू शकतो? लिफ्ट करू शकतो. मग हे मोर दॅन 10 टन म्हणजे त्याच्यामध्ये तेवढी स्ट्रेंथ प्रोड्यूस झाली पाहिजे, तेवढी त्याची इलॅस्टिसिटी जास्त पाहिजे, तेवढा तो जास्त इलॅस्टिक इन नेचर पाहिजे. मग हे कसं ठरवणार? तर हे ठरवलं जातं पॉइसॉन्स रेशोवरून. म्हणजे हा पॉइसॉन्स रेशो सांगणार आहे की तुमचं जे मटेरियल आहे ते स्ट्रेच झाल्यानंतर त्याची डायमीटर किती कमी होणार. जर मॅक्झिमम स्ट्रेस होत असेल किंवा मिनिमम स्ट्रेस होत असेल तर रेशो हा मॅक्झिमम असणार आहे. रेशो मॅक्झिमम असणार याचा असं काय की त्याची डायमीटर ही कमी डिक्रीज होणार आहे. क्लिअर झालं? या सर्व गोष्टी आता आपल्याला घ्यायच्याच आहे. सो दिस इज द अबाउट दी पॉइसॉन्स रेशो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण साधा आणि सोपं रिलेशन बघणार आहोत. कुठलं रिलेशन बघणार आहोत? हे पॉइसॉन्स रेशो, तर याची एक स्पेसिफाय व्हॅल्यू असते ती तर मी सांगणारच आहे. त्यासोबतच आपल्याला उद्या काही रिलेशन्स घ्यायचे आहे. पहिलं रिलेशन म्हणजे व्हॉल्यूम स्ट्रेस, लॅटरल स्ट्रेन आणि पॉइसॉन्स रेशो यांच्यामधलं रिलेशन काय असतं. आणि दुसरं रिलेशन म्हणजे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, त्यालाच म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस, बल्क मॉड्युलस आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. त्यासोबतच पॉइसॉन्स रेशो यांचं रिलेशन काय असतं आणि ऑब्व्हियसली त्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. त्यासोबतच आत्ता जे मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं तेच एक्झाम्पल आपल्याला ॲज अन ॲप्लिकेशन ऑफ इलॅस्टिसिटीमध्ये आपण घेणार आहोत. सो भेटूया उद्याच्या लेक्चरला. आजचं जे लेक्चर झालं याच्यामध्ये जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर ऑब्व्हियसली तुम्ही तो शेअर करू शकता. आणि लेक्चर जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम आपले लेक्चर्स हे लोकांपर्यंतही पोहोचावेत म्हणून शेअरसुद्धा करत चला. ओके, धन्यवाद.